नाशिक महानगरपालिका स्थायी समितीच्या पहिल्या विशेष सभेत 2026-27 या आर्थिक वर्षाकरता 3011.85 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांना सादर केला। स्थायी समितीमध्ये सर्व सदस्य नवीन असल्याने अभ्यासासाठी काही वेळ आवश्यक असून अभ्यासासाठी अवधी हवा म्हणून पुढील बैठकीत म्हणजेच 5 तारखेला यावर चर्चा केली जावी अशी मागणी सदस्यांनी केली। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी या अंदाजपत्रकात विशेष तरतूद करताना नगरसेवकांना प्रभाग विकास कामांसाठी देखील तरतूद करण्याचे नियोजन या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आयुक्तांनी केले आहे। आता 2026-27 या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात देखील सिंहस्थासाठी मोठी तरतूद प्रशासनाला करावी लागणार आहे। अंदाजपत्रकातील बराचसा निधी सिंहस्थ कामावर खर्ची पडणार आहे। त्या दृष्टीने आज झालेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत अर्थसंकल्प सादर केला आहे। या संपूर्ण जमा आणि खर्चाचा अर्थसंकल्प त्याचबरोबर कोणत्या कामावर किती खर्च याची सविस्तर चर्चा करण्यात आली। स्थायी समितीच्या पहिल्या विशेष सभेसाठी माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, डॉक्टर दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मयुरी पवार, किरण गामने दराडे, रंजना बोराडे, भारती ताजनपुरे, योगेश गाडेकर, सीमा ठाकरे, मुकेश शहाणे हे सदस्य उपस्थित होते। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची पहिली सभा 11:33 वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीतानंतर सुरू झाली। आज पहिली स्थायी समितीची मीटिंग झालेली आहे। तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन करते की पहिल्याच मीटिंगला आपण बजेट सादर केलंय आणि तो मान आमच्या स्थायी समिती सभापतीला मिळालेला आहे। तुमच्या दोघांचं मनापासून खूप खूप अभिनंदन। नाशिक महापालिका ही पहिली महापालिका ठरणार आहे BSEMS किंवा स्टॉक एक्सचेंजमध्ये जाण्यासाठी, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन। पण फक्त प्रश्न एवढा एकच आहे की आता हे जे बजेट सादर केलेलं आहे, आमचे जवळपास 5-7 नगरसेवक सोडले जुने, तर सगळे नगरसेवक नवीन आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना या बजेटवर जरा अभ्यास करावा लागेल आणि विस्तारपूर्वक चर्चा आपल्याला करावी लागेल असं माझं मत आहे। स्थायी समिती सभापतींनी सांगावं की आम्ही सगळेजण अभ्यास करून परत पुढच्या वेळेस एखादी मीटिंग घ्यावी आणि त्या मीटिंगमध्ये आपण व्यवस्थित विवेचन करूया। आणि म्हणून या बजेटमध्ये आर्थिक स्त्रोत म्हणजे उत्पन्नाचे उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। कारण आपण बघितलं का ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून आपण कर्जरोखी घेत आहोत। सिडकोमध्ये ड्रेनेजची समस्या सर्वात जास्त आहे, तर मला सांगावंसं वाटतं की आपण जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे, पण प्रत्येक प्रभागासाठी विशेष निधी लमसम अमाऊंट ठरली आहे की ड्रेनेजसाठी इतकं, पण मला असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक प्रभागासाठी 20 कोटी अशी प्रॉपर तरतूद तुम्ही करून द्या, म्हणजे आमचा ड्रेनेजचा विषय हा सिडकोचा कायम सुटेल असं मला वाटतं आणि तुम्ही अंदाजपत्रकात त्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या अशी अपेक्षा व्यक्त करता येईल। आज जे काही बजेट आहे अतिशय चांगल्या पद्धतीने समस्येला समजेल असं समजून सांगितलं, हे चांगल्या पद्धतीने बजेट केलेलं आहे। निश्चित आता इथं सगळ्यांची मागणी आहे, नवीन सदस्य आहे, खरंच आम्हाला कळता बरेच दिवस गेले, थोडा पण वेळ द्यावा आणि त्यांचे काही अजून कामं असतील तेही तुमच्या अंदाजपत्रकात सदस्यांना पहिले मान द्यायला पाहिजे। आपले जेवढे 16 सदस्य आहेत त्यांचे कोणाचे कामं असतील ते तुम्ही घेतले पाहिजे। आणि दुसरा एक विषय म्हणून तुम्हाला एक सांगायचं आहे, आपण मागच्या सभेत अजितदादांचा ठराव मंजूर केलेला आहे सर्वांमध्ये, तर अजितदादांच्या स्मृतीस्थळाला त्याच्यात काहीतरी या तरतुदीत तुम्ही निधी पकडावा ही आपणास कळकळीची विनंती करतो। कारण की तो विषय राहून गेला तर परत राहून जाईल, तर आपल्याला राज्य शासन सुद्धा पैसे देणार आहे। स्वतः सुनीताताई असतील, भुजबळ साहेब असतील, यांनी मागच्या आठवड्यात बैठक घेतलेली आहे। येत्या काळात हा ठराव त्यांनी मला वर घेऊन मागितला आहे, तेही आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला निधी उपलब्ध करून देतील। परंतु तुम्ही ह्याच्यात जर निधी पकडला तर खूप चांगलं होणार आहे। दुसरा विषय आता किरणताईंनी घेतला तर सिडकोमध्ये श्री स्वामी समर्थ एक रुग्णालय आहे, कुंभमेळा आहे, सिडको असेल हॉस्पिटल नाही, त्याची जर परत एक तरतूद आपण पकडली सुधारणा ह्याच्यात तर निश्चित तो विषय चांगला आपल्याकडं हॉस्पिटलसाठी उपलब्ध होईल आणि एक चांगलं सिडको आसियानं हॉस्पिटल उपलब्ध होईल। आणि ड्रेनेज संदर्भात सुद्धा काही सिडको आसियाचं मागच्या आपण तुम्ही बघितलंय, तर ती सुद्धा तरतूद थोडी वाढवली तर बरं पडेल। आणि विद्युत विभागाकडे सुद्धा
आता मध्यंतरीच्या काळात विद्युत विभागात कुठेही नव्याने पोल उभे झालेले नाही. गेले 15-20 वर्ष त्या पोलला झालेले. आपण खूप कमी तरतूद आपण त्याला पकडलेली आहे. शहरात बघता वाढतं शहर आहे, नवीन नवीन डिझाईनचे पोल आपल्याकडे आलेले आहेत. स्वच्छ सुंदर नाशिक आपलं पण दिसलं पाहिजे. तर विद्युत विभागाला सुद्धा आपण चांगली तरतूद धरावी ही एक तुम्हाला विनंती करतो. आणि अतिशय चांगलं बजेट तुम्ही मांडलं सभापती, तुमच्या काळात अतिशय चांगलं काम होणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा याच्यात लक्ष घालून जरा हेवा देवा बाजूला सोडून सगळ्यांना एकत्र घेऊन काम केलं तर बरं पडेल एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. आणि स्थायी समिती रोजी महानगरपालिका आयुक्त म्हणून मी 2026-27चा मूल अंदाजपत्रक सादर केलेलं आहे आणि 25-26चं सुधारित अंदाजपत्रक सादर केलेलं आहे. यासाठी इथे उपस्थित माननीय स्थायी समितीचे अध्यक्ष सानप साहेब आणि स्थायी समितीचे सर्व मेंबर्स नवनिर्वाचित जे आपले सदस्य आहेत ते आज इथे उपस्थित होते. त्यांच्यासमोर आपले सगळे बजेटची जी तरतुदी आणि सगळी गोष्टी आहेत ते मांडली आणि याच्यावर अजून आपण पुढे जसं महानगरपालिकेतर्फे जे पुढे काम करणार आहोत त्या बजेट आधारे आपण ते पुढे घेऊन जाणार आहोत. आणि याच्या सर्व लोकप्रतिनिधींची जेवढी आपण जे त्यांची जी सूचना आहे की जेवढे ऍडजस्ट होऊ शकतात मर्यादित निधीतून तेवढा करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ही जे एकूण खर्च आपल्याला त्यांच्याकडून प्रमाण मिळालेली आहे तो प्रकल्प चालू आहे. त्याचा मी तुला थोडक्यात सांगू शकते. कामणी आहे की 1246 कोटीची आपल्याला रोडसाठी तरतूद होती. त्यानंतर आपल्याला काही 62 कोटी पुलांसाठी मिळालेले आहे त्यांच्याकडून. त्यानंतर PPP हँड प्रोजेक्टला 1038 कोटी दिलेले आहेत. नंतर वॉटर सप्लायला पण आपण 320 कोटी अमृतमध्ये जसा घेतोय. नंतर जे आपली जी वाहन खरेदी आहे अग्निशमन यासाठी उपाययोजनासाठी ते 18 कोटी 18ची जमा आपल्याला मिळालेली आहे. हॉस्पिटलसाठी 6.3 कोटीची ते जमा मिळालेली आहे. अशा करून अखाडे दुरुस्तीसाठी आपल्याला 3 कोटीची जमा मिळालेली आहे. तर अशा प्रकारचे त्यांच्याकडून जे जमा मिळालेली आहे WTPची एक जमा त्यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे. आणि काही आपण स्वतःहून पण जे केलेलं आहे की ते आहे अमृतमध्ये मलवाहिका टाकणे गोदावरीच्या दोन्ही बाजूला तो आपण पकडला आहे बॉन्ड मारून. नामकांची जी निधी आहे ते केंद्र शासनाकडून आपल्याला मिळालेली आहे जास्तीमध्ये. तर CCTV आणि ऑप्टिकल फायबरसाठी स्मार्ट सिटीला मिळालेली आहे निधी. तर अशा प्रकारची भरपूर निधी आपल्याकडे प्राप्त जे आहे ते जसा लोकप्रतिनिधी सूचना त्याप्रमाणे घेऊ. आपण आता प्रयत्न करू की जास्तीत जास्त रस्ते जसा कन्स्ट्रक्शन एरियाचा जे मी सांगितलं त्याप्रमाणे पण आपण घेऊ की जे DP रोड काहीही डेव्हलप नाही तिथे आपण कन्स्ट्रक्शन एरिया देऊन पण डेव्हलप करून घेऊ शकतो. असा प्रकारचा एक धोरण आपण इथे आणतो. ते जागाचं संवर्धन करण्यासाठी जे काही गरजेचं असेल आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळेल अशा प्रकारचा नियोजन तो आहे. त्याच्यात जे पडलेले आपले पब्लिक इम्युनिटी प्लॉट्स असतात लेआउटमध्ये आपल्याकडे जे हँडओव्हर होतात अशी भरपूर ठिकाणी चांगली चांगली जागा अवेलेबल आहे. तर त्याच्यात आपण त्याच्यावर उपाययोजना करू. आता सिंहस्थ येतोय तर आपल्याकडे काही ओपन स्पेसेस आहे तिथे आपण सिंहस्थसाठी टेंट सिटी पण BOT बेसिसवर देऊ शकतो. तर अशा प्रकारची गोष्टी आपण BOT मध्ये आता एक पॉलिसीज बनवणार आणि त्याच्यात आपण काम करणार. महापालिकेच्या मालमत्तेची दिली याच्यात भरपूर लोक स्वतःहून करत आहे त्यांचे जमा आणि जे करणार नाही समजा 5 तारखेनंतर ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांचे आपण ऑप्शन लावणार आहे. आणि ऑलरेडी आमची पूर्ण कागदाची कारवाई पूर्ण झालेली आहे आणि आपण आता थांबणार नाही. ऑप्शन लावून आपण आपले थकबाकीची वसुली करणार. ऑप्शन लावताना राजकीय पुढाऱ्यांचा मोठा जे टॉपचे त्यांची यादी केलेली आहे त्यांची यादी आपण प्रसिद्ध पण करणार. त्यांची ऑप्शन बंद करणार आणि त्याच्यावर प्रॉपर कारवाई करणार. आणि जे आपले जे राजकीय पक्ष असतात त्यांचा म्हणजे ते असं आम्हाला कधी अडचण जाणवली नाही त्यांच्याकडून. तर हा म्हणजे तसा काही संभ्रम नाही राहायला पाहिजे. म्हणजे चांगली गोष्ट असतात त्याच्यात सगळे लोक आम्हाला सहभागच करतात. ते कोणी असो माननीय अध्यक्ष साहेब आहे सर्व माननीय सदस्य आहे तर चांगली
गोष्टीला कोणीही कधी विरोध करत नाही. आजपर्यंतचा माझा त्याचा अनुभव आहे. दैनिक भ्रमणसाठी उपसंपादक सुधीर कुलकर्णी यांच्यासह आकाश भालेराव, नाशिक.